तर आज तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये। तर आपण बघू शकता हे आमचं घर आहे। तर मित्रांनो, आज तुम्हाला मी हे सगळं घर दाखवणार आहे। चला बघूया। माझी आजी आहे, हे किचन आहे, हे बेडरूम आहे, हे बाबा झोपलेले आहेत, हे देवघर आहे, हे आमचं देवघर, आमचा हॉल आहे। तर मित्रांनो, चला आपण बघूया इकडचं। हे आमचं वॉशरूम आणि ते इकडं आंघोळीसाठी इकडं वॉशरूमचं आहे। तर मित्रांनो, या इकडं हा आमचं जिना आहे वर जाण्यासाठी। हे इथं बेडरूम आहे, पण ते सध्या आता इकडं बाहेर जाण्यासाठी आहे, पण ते बंद केलेले आहे आज लॉक। तर मित्रांनो, हे आपलं घर आहे। तर तुम्हाला दाखवते आमची शेती आज। चला। तर मित्रांनो, हे आपलं शेवंतीचं झाड आहे, इथं मोगऱ्याचं आहे, हे गुलाबाचं आहे, हे वेगळंच आहे, हे गुलाबाचं, हे पांढऱ्या गुलाबाचं, हे गुलाबी इकडं येलो कलरचं आहे, हे व्हाईट कलरचं आहे, हे चिनी गुलाब आहे, हा हे मोगऱ्याचं मोठं आहे, जास्वंदाचे झाड आहेत आमचे इथले जास्वंदाचे, हे शोसाठी मोठे झाड आहे, इकडं बेलाचं झाड आहे, इकडं मोगऱ्याचं आहे, इकडं तुळशीचं आहे, तिथे एक तुळस आहे आमची, हे शोचे झाड आहे, ते तिकडे शोचे झाड, मनी प्लांट, पर तिकडे ब्रह्मकमळ पण इथं, हे बघा इथं ब्रह्मकमळ। तुम्हाला अजून एक आमचं घर दाखवतो। असे 3 घर आहे आमचे। हे जुनं वालं होतं, पण तिथं अजून कोणी जातं कधी हे पडलेलं आहे, इकडचं चांगलं आहे। हे आता सध्या कुलूप लावलंय आम्ही, तिथे बल्ब वगैरे मध्ये आहे, कोणी राहू पण शकतं तिथं। हे आपल्या इथला परिसर, हा आपला इथला सगळा परिसर, ही कपाशी आहे। तर मित्रांनो, या तुम्हाला आमची विहीर दाखवतो। ही आमची विहीर आहे, भरपूर खोल आहे ती। ह्या विहिरीच्या पुढं नाही जाऊ शकत, कारण की कधी ना पाय तोल वगैरे गेला तर पडू शकतो, त्यामुळे त्याजवळ नाही जात आम्ही। कोणी म्हणतं पण काय या विहिरीत देव आहे, ते खेचून घेतं, म्हणून आम्ही त्या विहिरीजवळ जात नाही। बरं, आमच्या कपाशीसाठी घासासाठी ना आम्ही याचंच पाणी वापरतो, मोटर आहे तिथं, त्या मोटरीने पाणी येतं। चालेल। तर मित्रांनो, इकडे तुम्हाला दाखवायचं राहिलं काय ना, वरती खोली बंद होते आमच्या, ते तिकडं आहे ना बाहेरची गॅलरी आहे, इकडं पण पोर्च आहे मोठा फिरायसाठी, तिथं झोक्यासाठी आहे, पण तिथं अजून झोका नाही लावला। हा आमचं पोर्च आहे, हे शोचे झाड आहे, ही माझी बहीण बसलेली इथं, ती टिकल्या फोडती आहे, आणि इकडे आमचा रोड बघा, आमचा रोड आहे। आम्ही त्याला मुरुम टाकला होता, पण काय झालं, वावरातलं चिखल येऊ नये ते चिखल साचलंय, पण आम्ही जातो इथून। आमची तिकडे एक गाडी आहे, मध्ये 2 गाड्या आहेत, आमचं ते पण घर आहे, ते आमचं स्वतःचं आहे, हे पण आहे, आम्ही इथं पण राहतो। या इकडे मित्रांनो, हे आमचं स्वतःचं घर आहे, हे तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवून। तुम्ही बघू शकता हा परिसर, तुम्ही आत्तासाठी फक्त ट्राउट घ्या, तुम्हाला उद्या मी इथला पूर्ण परिसर दाखवेन। चला तर आपण आपली कपाशी वगैरे पाहून घेऊ। मित्रांनो, ही आपली एवढी मोठी कपाशी झालेली आहे, काही झाडं छोटे आहेत तर काही मोठे आहेत, पण ह्यांना बघा बोंड खूप लागलेले आहे, ते चिखल झाल्यामुळे पुढे जाता येत नाही। पुढच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला पुढचं सगळं दाखवू।
तिकडं घास पण आहे आपला. तिकडे एक मोठं नारळ झाड, कडीपत्त्याचं झाड इथं भरपूर आहे. तिकडं आमच्या स्वतःच्या शेळ्या पण आहे. त्या आता दिसणार नाही, शेडनेट लावलेलं आहे. आम्हाला त्या पोलावरून लाईट येते. तिकडं आमचा हा सगळा मळा आहे. इथं आमचे काका राहतात. तिकडं पुढं पण, तिकडं माझा भाऊ राहतो, तिकडं भाऊ राहतो, इकडं काका राहतात, इकडं पण काका राहतात माझे. ते पांढरं व्हाईट कलरचं घर तिकडं. हे 2 घरात आम्ही राहतो, मागच्या पण आणि ह्या पण. माझी सख्खी आजी सध्या तिचं दुखतंय ना म्हणून ती झोपली आहे. ही सख्खी चुलत आहे माझ्या बाबांच्या सख्ख्या भावाची. सख्ख्या भावांची बायको हो ही. हे सगळे इथं झाडं लावलेले आम्ही. तर मित्रांनो, आमच्या तिथे एक मांजर आणि एक कुत्रा आहे. तर आमची मांजर गावठी आहे, पण कुत्रं डॉबरमॅन आहे. ते आता सध्या तिकडे आहे, ते फिरायला गेले. त्यांना घेऊन गेलेला आहे माझा मोठा भाऊ. तर तो तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते दोघं, आणि त्यांची नावं पण पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू. हा तिथला सगळा परिसर झाला हा. तर तुम्हाला उद्या मी इकडचं पण दाखवेन. तिकडे ते आयुर्वेदाचं एकदम मोठं झाड आहे, ते खोकल्यासाठी वापरलं जातं. तर मित्रांनो, माझा एक लहान भाऊ आहे, तो पण ब्लॉग्स बनवतो. तर त्याच्या चॅनलचं नाव आहे स्वराज लांडगे ब्लॉग्स. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही भरपूर मेहनतीने बनवते हे अख्खे ब्लॉग. त्यांनी खूप बनवले, पण मला अजून माहीत नव्हतं म्हणून मी आत्ताच बनवलं आहे. तर आपण बघूया सगळं उद्या. तर मित्रांनो, आम्ही ना उद्यापासून गेमिंग चॅनल पण चालू करणार आहे. तर आम्ही त्याच्यात भरपूर गेमचे बनवू, पण जास्त करून एक गेम आहे, ते माझे मोठे भाऊ ते खेळतात, आम्ही त्याच्यावर बनवू. तर उद्या भरपूर ब्लॉग्स येतील, त्या चॅनलवर पण येतील आणि माझ्या ह्या पण येतील. तर अजून एक आहे आमचं ते चॅनल, ते अजून खोललं नाही आम्ही. त्याच्यावरती तात्पुरतं थोडं टाकतो आम्ही. तुम्हाला त्याचं नाव पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू आम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला जर का आमचे जन्मर शेपूट होते आधी, पण काय झालं त्यांना ना वाघाने खाल्ले, काही मेलेत. आणि आत्ता मांजर आणि जन्मर शेपूट नव्हतं, पण आता डॉबरमॅन आहे आमच्याकडे एक. तर तुम्हाला त्यांची दोघांचे नाव कळवायचे असेल तर स्वराज लांडगे ब्लॉग्स म्हणून आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्यावरचे व्हिडिओ बघा. तुम्हाला त्या दोघांचे पण नावं कळतील. आणि ते आमचं सगळं घर पण त्याच्यात दाखवलेलं आहे, ते पण बघू शकता. त्याच्यात मी पण आहे, माझं मोठं भाऊ कधी कधी आहे, काका आहे, माझे पप्पा आहे, सगळे दिसतात. तर तुम्हाला दाखवू आम्ही ते घर. तर त्याचं सगळं दाखवलेलं आहे. हे मी आजपासून चालू केलं आहे. मी आधी काही शॉर्ट्स पण टाकलेले आहे, पण काय आलं मी त्याच्यात आहे ना एवढं हे नव्हतं केलं, म्हणून आजचा पहिला ब्लॉग टाकला आहे मी मोठा. तर त्यांनी पण आत्ताच चालू केलं आहे, पण तुम्हाला माहीत असू शकते तर तुम्ही बघितलेले आहे. त्याला काही केलं 200 व्ह्यूज, 100 व्ह्यूज. आता का आम्ही सकाळी टाकला आहे, त्याला अजून नाही बघितले किती आले, पण आले असते 20, 10 असे काही आले असते. तर त्यांनी 2 महिन्यापासून खोललेले चॅनल. आता आम्ही पहिल्यांदा टाकतो, त्यामुळे आम्हाला एवढं काय त्याचं हे नाही आहे, पण बघू शकता. माझ्या ह्या घरी पण आम्ही खिचडी केली, मागं खिचडी केलेली आहे. अजून भरपूर पदार्थ पण बनवतो आम्ही रोज. तर मित्रांनो, आमच्या घरावरती ना मागच्या तिकडं अजून एक खोली, ती तुम्हाला उद्या दाखवेन मी. आणि तुम्ही बघू शकता खूप अंदाज झालेला आहे. आणि आम्ही रात्रीच ब्लॉग चालू केला, कारण की आम्ही बाहेर गेलो तर थोडंसं. उद्या तुम्हाला पुढच्या ठिकाणचं येईन तुम्हाला ब्लॉग, तर तुम्ही उद्या बघू शकता. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. धन्यवाद.